नमस्कार सर्वांना. तर आम्ही उन्हाळ्यामध्ये गेलो होतो मेघालय टूरवर. तर तिथे आम्ही बघितलं नोहसंगी थियांग फॉल्स व्ह्यू पॉईंट, म्हणजे मेघालयाच्या चेरापुंजी परिसरातील 7 सिस्टर या वॉटरफॉल जवळचा हा एक सुंदर असा पॉईंट. मेघालयाच्या चेरापुंजी परिसरात फिरताना निसर्गाची अपार उदारता किती अद्भुत असू शकते याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत असतो. जगातील सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध असलेल्या या भूमीत प्रत्येक डोंगर कपारीतून झरत राहिलेल्या पाण्याचा नाद जणू आकाशातील ढगांशी एक गूढ संवाद साधत असतो. या संवादाचा उत्कर्ष म्हणजे हा फॉल्स, ज्याला 7 सिस्टर्स वॉटरफॉल्स म्हणूनही ओळखले जाते. सकाळची धुकट हवा अंगावर येत होती. हिरव्यागार टेकड्या, पसरलेले ढग आणि दूरवरून ऐकू येणारा पाण्याचा गडगडाट संपूर्ण वातावरण आपल्या शांततेच्या एका अद्भुत प्रदेशात घेऊन जात होता. व्ह्यू पॉईंटकडे जाताना अरुंद रस्ता, दोन्ही बाजूंनी फुललेली जंगले आणि ढगांमध्ये दडलेलं डोंगर हे सगळं मन मोहून टाकत होतं. हा धबधबा म्हणजे पावसाळ्याचा खरा नट. साधारण 1000 फूट उंचीवरून 7 समांतर धारेत कोसळणारे पाणी जणू 7 बहिणींच्या रेशमी विण्या खाली येत आहेत अशी त्याची रूपकात्मक ओळख आहे. मेघालयातील खासी टेकड्यावरून वाहणाऱ्या या पाण्याचा तरार फक्त नजरेतूनच नाही तर कानातून घुमणाऱ्या त्याच्या गडगडाटातही जाणवतो. सूर्यकिरण ढगांच्या फटीतून पाण्यावर पडले की पांढऱ्या चांदीसारखा चमकणाऱ्या धारेचा मोहक नजारा या ठिकाणी तयार होतो. इतिहासात शोरा नावाने प्रसिद्ध असलेल्या चेरापुंजीच्या ओलसर भूमीशी या धबधब्याचा अतूट नाता आहे. स्थानिक खासी जमातीसाठी हा धबधबा केवळ पर्यटन स्थळ नाही तर त्यांच्या लोककथांचा एक जिवंत भाग आहे. पावसाळ्यात इथल्या प्रत्येक धारेचा वेग प्रचंड असतो तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमी झालेला दिसतो. पण धुक्यात लपलेलं डोंगर आणि गडद हिरवळ यामुळे दृश्य अधिक स्वप्नील वाटतं. मी व्ह्यू पॉईंटवर उभा राहून डोळे मिटले आणि कानात फक्त निसर्गाचा आवाज भरून घेतला. मनात आले आपल्याला जीवनातील 7ही भावना या 7 धारेतून जणू कोसळत आहेत. आनंद, दुःख, आश्चर्य, प्रेम, आशा, शांतता आणि श्रद्धा. भटकंतीच्या या टप्प्यावर या फॉल्सने दिलेली ही अनुभूती हृदयात कोरली गेली. निसर्गाच्या या अद्भुत देणगीकडे पाहताना जाणवतं आपण कितीही मोठ्या गजबजलेल्या जगात राहिलो तरी आत्मशांतीचं खरं घर इथेच आहे, ढगांच्या कुशीत आणि 7 बहिणींच्या या अथांग पाण्यात. स्थानिक कथांनुसार जो इतिहास सांगितला जातो त्यात खासी लोकांच्या पुराण कथानुसार 7 बहिणी या धबधब्याच्या पाण्यात 7 थारांमध्ये रूपांतरित झाल्या. या बहिणींचा आत्मा निसर्गाच्या संरक्षणासाठी सदैव येथे आहे असा विश्वास स्थानिक लोक करतात. त्यामुळे हा धबधबा खासी लोकांसाठी पवित्र मानला जातो. चेरापुंजी अर्थात सोरा या ठिकाणी आहे. आपण